बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं जीडी क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. शिक्षक बांधवांनो, आज जो आपण व्हिडिओ बनवणार आहे तो गणित या विषयासाठी टीईटी मध्ये जे आजपर्यंत बऱ्याच वेळा ज्या ज्या टॉपिक वरती प्रश्न विचारले गेले आहेत त्या टॉपिकचे आपण थोडेफार प्रश्न बघणार आहे. तर चला तर मग आज आपण ते क्वेश्चन बघूया. पहिला क्वेश्चन आहे काय बघा, 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे? 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे अगोदर आपल्याला एक चौरस ड्रॉ करायचं आहे. दोन चौरस, दोन जर चौरस आपण ड्रॉ केलो तर काय होते बघा, हा पहिला आणि हा आपण दुसरा एक ड्रॉ करूया. दोन चौरस क्षेत्र आहेत त्याचं बघा, एकाची बाजू किती आहे 20 सेंटीमीटर, एकाची बाजू आहे 20 सेंटीमीटर आणि दुसऱ्याचा काय दिलाय कर्ण दिलाय, कर्ण दुसऱ्याचा काय दिलाय कर्ण दिलाय, त्याचा काय दिलाय 20 सेमी कर्ण म्हणजे त्याचा काय दिलाय डायगोनल आणि तो किती 20 आहे. ह्याच्या किती पट आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर सुरुवातीला बघा 20 बाजू असणाऱ्या किंवा 20 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ अगोदर आपल्याला काढावं लागेल. चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे तर आपल्याला माहित आहे एरिया ऑफ स्क्वेअर म्हणतो त्याला आपण. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर असतो. काय असतो? साइड स्क्वेअर, बाजूचा वर्ग. आणि इथं बाजू किती दिली 20 दिली, त्याचा काय करायचा वर्ग करायचा. 20 चा वर्ग किती आला 400 म्हणजे याचं क्षेत्रफळ किती 400 चौरस सेंटीमीटर. आता दुसरा जे चौरस दिलाय आपला त्याला काय दिलंय कर्ण दिलाय, कर्ण. आता चौरसाचा क्षेत्रफळ काढायचं अजून एक फॉर्म्युला आहे, तो कोणता आहे कर्णाचा वर्ग भागिले 2 किंवा त्याला काय म्हणतो आपण डायगोनल भागिले 2. आता हे दुसरा जी स्क्वेअर आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं. त्याचं क्षेत्रफळ काय असेल बघा, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू कर्ण वर्ग, काय म्हणतो आपण कर्ण वर्ग भागिले 2 किंवा डायगोनलचा स्क्वेअर अपॉन 2. डायगोनल किती आहे बघा 20, त्याचा वर्ग करायचा भागिले किती करणार आपण 2. 20 चा वर्ग किती घेतलाय आपण तो किती 400, त्याचा किती केला आपण हाफ केलं इज इक्वल टू 2 वन 2 2 2 4 किती आलं 200. ठीक आहे आलं 200. आता स्टेटमेंट व्यवस्थित रीड करायचं. 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ, 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती आलंय बघा 400 आणि काय म्हणलं 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाच्या 20 सेमी कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे? ही ह्याच्या किती पट आहे सांगा बरं, दुप्पट आहे, डबल आहे. हे 200 हे 400 म्हणजे ह्याच्या काय दुप्पट. तर करेक्ट ऑप्शन काय आला, सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता काय दिलं, एका त्रिकोणाकृती शेतीच्या बाजूंची लांबी अनुक्रमे 11 मीटर 60 मीटर आणि 61 मीटर आहे. या शेतात ₹10 प्रति मीटर दराने हिरवळ लावण्याचा खर्च किती? एक त्रिकोणाकृती क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये आपल्याला हिरवळ लावायचे म्हणजे आपण काय गवत लावा काही लावा ती हिरवळ लावायची आपल्याला. तर ते जे लावण्याचा दर आहे तो 10 प्रति मीटर आहे, ₹10 प्रति मीटर आहे. तर आपल्याला एकूण खर्च काढायचा आहे. आता जर आपला जर प्रॉपरली अभ्यास असेल, आपल्याला जर पायथागोरियन ट्रिपलेट माहित असेल किंवा पायथागोरसचं त्रिकूट माहित असेल तर एक समजतं 11 60 आणि 61 हे पायथागोरसचं काय त्रिकूट आहे. ते काय पायथागोरसचं त्रिकूट. तर तसं आपण ड्रॉ करूया इथं. ते काय पायथागोरसचं त्रिकूट आहे म्हणजे 61 सेमी त्याचा काय येणार कर्ण. एक त्याची लांबी घ्या रुंदी घ्या किंवा उंची किती येईल बघा 60 घेऊया आपण किंवा तुम्ही बेस बाजू काय घ्या 60 घ्या आणि हाईट काय घ्या त्याची 11. हे काय झालं त्रिकूट झालं. आता आपल्याला अगोदर हे क्षेत्रफळ काढावं लागेल. हे कसला ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल. एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू किंवा त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं 1/2 बेस इंटू हाईट. मग ह्याचं क्षेत्रफळ काढू. ह्याचं क्षेत्रफळ किती आला 1/2 बेस किती 60 गुणिले हाईट त्याची किती बघा 11 आहे. 2 1 2 2 3 6 आणि राहिलेलं 0 इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 30 मल्टिप्लाय बाय 11. 0 ला 0 आहे असं 11 3 33. बाजू कशामध्ये मीटर मध्ये तर 100 मीटर किंवा स्क्वेअर मीटर असं लिहिलं तरी बरोबर आहे. हे काय आलं त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं. आता पुढचा महत्वाचा पॉइंट काय बा, या क्षेत्रफळामध्ये ₹10 प्रति मीटर म्हणलंय. एका मीटरची किंमत किती ₹10. असं किती मीटर आहे आपल्याकडे 330 मीटर आहे. मग त्याचं काय करणार
एकूण एक्सपेन्स, त्यालाच आपण काय म्हणू, टोटल खर्च. टोटल एक्सपेन्स, एकूण खर्च म्हणलं तरी चालतंय. किती बघा, 330 गुणुले 10 बरोबर किती आलं बघा, ह्या 2 शून्याला 2 शून्य आहे, 33 ला 1 न जर मल्टिप्लाय केलं तर एवढा 3300 एवढा काय त्याचा एकूण खर्च आहे. कशाचा, तर ती काय एकूण हिरवळ लावण्याचा खर्च किती आला, 3300. हे झालं आपलं दुसरा प्रश्न. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. एका समभुज त्रिकोणाच्या एक बाजू 18 सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. एक समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण म्हणजे काय, इक्विलॅटरल ट्रायंगल. त्या इक्विलॅटरल ट्रायंगलची बाजू दिली आपल्याला. आता इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करत असताना त्याच्या ऑल साइड सार काय दिले, इक्वल. त्याच्या ऑल साइड सार काय झालं, इक्वल. बरोबर, आपण काय करू, दिले सगळ्या साइड इक्वल दाखवूया. ऑल साइड्स आर इक्वल झाले, त्याची बाजू किती, 18. आता आपल्या डायरेक्ट त्या एरियाचं क्षेत्रफळ जे आहे त्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहित असला पाहिजे. इक्विलॅटरल ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय, √3/4 मल्टिप्लाय बाय साइड स्क्वेअर किंवा वर्गमुळात 3/4 बाजूचा काय करायचा, वर्ग करायचा. मग आपण ह्याचा एरिया फाइंड करू. आता डायरेक्ट एरिया बरोबर किती आलं, वर्गमुळात 3/4 गुणुले बाजूचा वर्ग, त्यालाच मी साइड म्हणणार. साइडचा काय करायचा, वर्ग करायचा. वर्गमुळात 3/4 बाजू किती 18 त्याचा करायचा स्क्वेअर. किती आला बघा, वर्गमुळात 3/4 गुणुले 18चा वर्ग किती असते, 18चा वर्ग असते 324. 18चा वर्ग त्याला 324, 4×8 32, 4×1 बरोबर आन्सर किती आलं बघा आपलं, वर्गमुळात 3 गुणुले किती आलं 81. अगोदर रॅशनल नंबर नंतर इरॅशनल नंबर म्हणजेच किती आलं 81 वर्गमुळात 3 चौरस मीटर. सेंटीमीटर दिली बाजू, तर कशामध्ये स्क्वेअर सेंटीमीटर मधील, तुम्ही त्याला सेंटीमीटर स्क्वेअर पण म्हणू शकता. आपला करेक्ट ऑप्शन किती आला, 4 आला. एकदम सोपं एक्झाम्पल आहे. बरोबर आहे. या साईडला आपल्याकडे या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करावं लागेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. आता ह्या टाईपचं बऱ्याच वेळा क्वेश्चन येतात जॉमेट्रीमध्ये, आलेला आहेत आपल्याला. आता जे आपण रिसेंट 23 नोव्हेंबरची परीक्षा दिलतो त्यावेळेस हा क्वेश्चन आपल्याला पडला होता. हा क्वेश्चन, एका आयताच्या चारही कोपऱ्यावर फुलांची टोटवीत क्वार्टर सर्कल लावलेले आहेत. आयताच्या उर्वरित भागाचे क्षेत्रफळ किती. आपल्याला अनशेडेड पार्टचं काय करायचं आहे, एरिया फाइंड करायचा आहे. आता इथे जरा बराच विचार करावा लागते, ते अगोदर तुम्हाला सांगतो काय काय करायचं आहे. सुरुवातीला काय करायचं, ह्या पूर्ण ह्याचं क्षेत्रफळ माहित असलं पाहिजे. पूर्ण फिगरचा एरिया काढायचा, मग ह्या शेडेड पार्टचा काढायचा, त्याच्यातनं राहिलेला वजा केलो तर आपल्याला राहिलेला एरिया येते. अगोदर तुम्ही बघा, ही 7 बाजू आहे, ही 7 आहे आणि ही 10 म्हणजे किती झालं, 10 7 17 7 किती झालं 24. म्हणजे ही पूर्ण मोठी बाजू किती 24 आहे. आता आहे म्हणजे अपोजिट बाजू पण काय येणार 24 येणार, बरोबर सारखी येणार. 7 7 14 4 किती आलं 18. ही पण किती येईल, मग ही मोठी बाजू किती आली 18. आता ही बाहेरचं जे क्षेत्रफळ आहे ते अगोदर काढायचं. ही पूर्ण काय एक रेक्टँगल आहे, बरोबर आहे का. पूर्ण एक काय हा रेक्टँगल आहे म्हणजे आयत आहे. त्याचं क्षेत्रफळ काय असतं बा, एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल किंवा आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं बा, लांबी गुणुले रुंदी, एल मल्टिप्लाय बाय ब्रीथ. लांबी काय घ्या, रुंदी घ्या. लांबी मी समजा 24 घेतली, रुंदी जर आपण 18 घेतली तर याचं मल्टिप्लिकेशन 18 चौक किती आलं 72, हा 4 7, 18 2 36 आणि 7, 18 2 36 आणि 7 किती आलं 43, 432 आलं. 18 2 36 आणि 7 43, 432. बाजू कशामध्ये सेंटीमीटर मध्ये, तर स्क्वेअर सेंटीमीटर एवढा एरियाला कशाचा, या पूर्ण फिगरचा. आता आपल्याला ही अनशेडेड शेडेड पार्ट पण काढावं लागेल. जरा थोडं ऑब्झर्वेशन करा. ही किती सेंटीमीटर, याला वर्तुळ पातळी म्हणते. अशा जर आपण का म्हणतो इथं 90 डिग्री अँगल आहे, ह्या चारी जर आपण एक केल्या तर हे काय होतं, एक सर्कल होतंय आणि त्या सर्कलचं क्षेत्रफळ काढायचं तरी त्याची रेडियस किंवा त्रिज्या किती असताना 7 सेंटीमीटर असताना. ह्याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ अपलोड केलाय, डायरेक्ट रेडियस कशा, रेडियस असल्यावरती एरिया कसा फाइंड करायचा. तर तुम्हाला माहित आहे एरिया ऑफ सर्कल ज्या वेळेस रेडियस 7 सेंटीमीटर आहे त्यावेळेस त्याचा एरिया असतो 154 स्क्वेअर सेंटीमीटर. त्याचा एरिया किती असतो 154 स्क्वेअर मीटर. आता ह्या मोठ्यात नाही बारकं वजा करायचं,
432 मधनं जर 154 वजा केलं तर किती येते बघा 12. 2 मधनं 4 जात नाही, इकडे घाला, 12तनं 4 गेल्यावर किती राहिलं 8, 2 राहिलं, परत 1 दिला, 12तनं 5 7 5 गेल्यावर 7 राहिलं, 3 राहिलं, 3 मधनं 1 गेल्यावर 2 राहिलं, 278 चौरस सेंटीमीटर. त्यालाच काय म्हणूया आपण स्क्वेअर सेंटीमीटर. असं एकदम सिंपल. जरा मी तुम्हाला रिवाइज करतो. 7 सेंटीमीटर असल्यावर 154, 14 सेंटीमीटर असल्यावर 616, 21 सेंटीमीटर असल्यावर 1386 आणि 28 सेंटीमीटर असल्यावर 2464 स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर मीटर डिपेंड आहे त्याच्या युनिट वरती. हा एरिया आपण पाठ करून ठेवायचा, आपलं एवढं कॅल्क्युलेशन वाचते. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, 5वा क्वेश्चन बघू आपण. आकृतीमध्ये बिंदू ए बी सी व डी हे वर्तुळाचे केंद्रबिंदू आहेत. वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती? आताचाच प्रश्न आहे. मला सांगा, ही किती बाजू आहे? 7 आहे, ही 7 आहे, ही पण 7च आहे. ही जी प्रत्येकाची त्रिज्या किती? 7 7 7. म्हणजे ही पूर्ण बाजू किती आली बघा? 14 सेंटीमीटर आहे. पूर्ण बाजू किती आली? 14 सेंटीमीटर. ऑल साइड्स आर इक्वल. हा जो भाग आहे तो काय आहे? स्क्वेअर आहे. तो भाग काय आहे? स्क्वेअर. स्क्वेअरची साइड बाजू किती आली? चौरसाची बाजू आली आपली 14 सेंटीमीटर. बरोबर आहे का? त्याचा एरिया किती असणार मग? त्याच्या एरियाचा फॉर्म्युला मला साइड स्क्वेअर बाजूचा वर्ग, 14चा वर्ग किती आला? 196 स्क्वेअर सेंटीमीटर. एवढा ह्या पूर्ण फिगरचा एरिया झाला तेवढा स्क्वेअरचा. आता तिथं वर्तुळ पाकळी, ह्या वर्तुळ पाकळीची 7 सेंटीमीटर आहे. मग ह्या सगळ्या वर्तुळ पाकळ्या जर आपण जोडलो तर परत काय तयार होतंय? एक सर्कल. याची रेडियस किती आहे? 7 सेंटीमीटर. मग रेडियस जर 7 सेंटीमीटर असेल, रेडियस जर 7 सेंटीमीटर असेल तर त्याचा एरिया आपण अगोदरच्याच प्रश्नामध्ये काढला होता किंवा तुम्हाला पाठ करायला सांगितलंय. त्याचा एरिया किती असतो बघा? 154 स्क्वेअर सेंटीमीटर. किती आला? 154 स्क्वेअर सेंटीमीटर. आता या दोघांचं सबट्रॅक्शन करू. 196 मधनं जर 154 मायनस केलं, 6 मधनं 4 गेलं 2, 9 मधनं 5 गेलं 4 आणि 0 राहिलं, 42 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा त्यालाच काय म्हणायचं? चौरस सेंटीमीटर. आपल्याकडे आहे ऑप्शन नंबर 2 हा त्याचा करेक्ट ऑप्शन आहे. जास्त कॅल्क्युलेशन करायची तर गरज नाही, आपल्याला आन्सर माहित पाहिजे. स्क्वेअर मधलं बाजूचा वर्ग 14 साइड आली, लगेच 196 लिहायचं. रेडियस किती आहे? 7 आहे. त्याचा एरिया किती आहे? 154. लगेच सबट्रॅक्शन करायचं. ह्या बाकीच्या कॅल्क्युलेशनची इथं गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे. आकृतीत वर्तुळात एक चौरस आंतरलिखित केला आहे. चौरसाच्या बाजूची लांबी 10 सेंटीमीटर आहे. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती? आपल्याला काय केलंय बघा? एक सर्कल दिलाय, त्या सर्कल मध्ये काय केलंय? एक त्यांनी स्क्वेअर दिलाय. तर छायांकित भागात म्हणजे ह्या भागाचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. असा प्रश्न सोडवताना काय करायचं आहे? अगोदर ह्या सर्कलचं पूर्ण क्षेत्रफळ काढायचं आणि मग ह्या चौरसाचं काढायचं आणि ह्या दोघांचं काय करायचं? क्षेत्रफळाचा फरक डिफरन्स घ्यायचा. अगोदर आपण काय करू बघा? चौरस दिलाय म्हणजे स्क्वेअर दिलाय. स्क्वेअरची बाजू किती बघा? 10 सेंटीमीटर आहे. बरोबर आहे. त्याचा लगेच एरिया काय असतो? बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग ह्याचा वर्ग किती आला? 100 स्क्वेअर किंवा चौरस सेंटीमीटर. मला स्क्वेअर सेंटीमीटर आला. हे कोणासाठी झालं? स्क्वेअर साठी किंवा त्या चौरसासाठी झालं. आता वर्तुळासाठी जर मला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर मला अगोदर रेडियस माहित असली पाहिजे. त्याची काय माहित असली पाहिजे? त्रिज्या. आता रेडियस कशी काढायला सांगतो मला. हा जर स्क्वेअर आपल्याला माहित असेल तर हा त्याचा काय? डायगोनल आहे. मग एखाद्या स्क्वेअरचा डायगोनल जर काढायचा असेल किंवा कर्ण जर काढायचा असेल, फाइंड करायचा असेल तर डायगोनल बरोबर काय असतं बघा? √2 इंटू वर्गमुळात 2 गुणुले बाजू असतं. बरोबर आहे. मग वर्गमुळात 2 गुणुले बाजू किती आहे त्याची? 10. बरोबर किती आलं बघा? 10 गुणुले √2 असं आलं. 10 वर्गमुळात 2 असे ते कशी डायगोनलची बाजू आली. आता हे जे हाफ, आता हे काय डायगोनल किती आलाय बघा? 10 वर्गमुळात 2 आलाय. त्याची झाली काय? डायमीटर झाली. पूर्ण म्हणजे त्या वर्तुळाचे काय? डायमीटर आहे. आपल्याला रेडियस करायचे, त्याचं हाफ. 10चा हाफ किती आलं? 5. रेडियस किती आलं बघा? 5 वर्गमुळात 2 किंवा 5√2 ही रेडियस झाली. आता ह्याचा फाइंड करायचा एरिया. ह्याच्या एरियाचं सूत्र काय बघा? क्षेत्रफळाचं पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू किती आहे बघा? 3.14 गुणुले
आर ची व्हॅल्यू किती बघा 5√2 त्याचा स्क्वेअर. आता 3.14 5चा वर्ग 25 आणि वर्गमुळात 2चा वर्ग किती असतो 2च. हे किती आलं बघा 50 आलं. 50 गुणिले 3.14 आलं. ह्याचं आता आपण मल्टिप्लिकेशन करूया. सुरुवातीला 0 आहे असा 5×20 हातचे आले 2 5 × 5 आणि 2 किती आलं 7 5 त्रिक 15 आणि 1 2 घरा अगोदर काय द्यायचा दशांश. मग त्या सर्कलचा एरिया किती आला 157 काय आहे बघा स्क्वेअर सेंटीमीटर आला. आपल्याला कुठला भाग करायचा छायांकित म्हणजे शेडेड. या पूर्ण सर्कलचं क्षेत्रफळ किती आहे 157 आणि या स्क्वेअरचं किती आहे 100. तर छायांकित म्हणजे ह्याच्यातनं ही भाग मोठा मायनस करायचा. मोठा भाग किती आहे 157 ज्यातनं बारका भाग किती आहे 100. दोघांचा फरक काढला तर किती येते 57. म्हणजेच काय आलं बघा 57 चौरस सेंटीमीटर हे क्षेत्रफळ आहे कशाचं त्या अनशेडेड पार्टचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन दिला आपला 2 वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 4:5 या प्रमाणात आहे. लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ 64 चौरस सेंटीमीटर असल्यास मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. आपल्याला गुणोत्तर दिले कशाचं. पहिली म्हणून रेडियस आपण R1 4 आहे. दुसऱ्याचे रेडियस R2 आपण 5 म्हणूया. पहिला सर्कल आहे त्याचं बारका त्याचं क्षेत्रफळ किती आहे 64 आहे. दुसऱ्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. दुसऱ्याचं क्षेत्रफळ आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. C1 म्हणजे फर्स्ट सर्कल C2 म्हणजे काय सेकंड सर्कल त्याचं क्षेत्रफळ काढायचं. आता ध्यानात ठेवा क्षेत्रफळ काढत असताना आपल्याला काय लागतंय पाय r चा वर्ग त्रिज्येचा वर्ग असतो. इथं रेडियस दिले ह्याचा वर्ग घ्यावा लागेल. हा किती असतो 16 5 चा वर्ग किती झाला 25. हा आधी आपण वर्ग काढून घेतला. आता ह्याचं काय म्हणले क्षेत्रफळ काय म्हणले त्रिज्याचा आणि बरोबर R1 चा स्क्वेअर म्हणजे त्याला 16/25 इज इक्वल टू बारक्याचा वर्ग क्षेत्रफळ किती 64 आणि दुसऱ्याचं माहित नाही तर त्याला मी C2 आहे असं लिहितो. आता आपण काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. C2 इकडे आलं दुसऱ्याचं क्षेत्रफळ बरोबर बघा 16 मल्टिप्लिकेशन मध्ये या साईडला डिवाइड केल्याऐवजी डिवाइड होईल 16 आलं. या बाजूला हे डिव्हिजन मध्ये इकडे आल्यावर कशामध्ये आलं मल्टिप्लिकेशन मध्ये 16 × 16 16 64. C2 म्हणजे दुसऱ्या सर्कलचं क्षेत्रफळ किती आलं बघा 4 × 25 बरोबर किती आलं 100. C2चं क्षेत्रफळ किती आलं बघा 100. त्यांनी काय म्हणलंय मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. जे रेडियस जास्त त्याला आपण काय म्हणलं होतं C2 म्हणजे हा मोठा काय असतो सर्कल असतो त्याचं क्षेत्रफळ किती आलं 100 चौरस सेंटीमीटर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. सोबतच्या आकृतीत अँगल Y हा 90 डिग्री दिलाय बरोबर आहे. XY 8 मीटर आहे YZ 15 मीटर आहे XZ माहित नाही आपल्याला. या ठिकाणी एक पॉइंट आहे तो पॉइंट कुठला आपण त्याला तात्पुरता आपण LM काही सपोज करू आणि हा एक ट्रायंगल आहे त्याची उंची किती आहे बघा 6 मीटर आहे. तर दिलेल्या भूखंडाचे क्षेत्रफळ किती म्हणजे पूर्ण आकृतीचं आपल्याला काय करायचं आहे क्षेत्रफळ काढायचं आहे. आता कसं करणार अगोदर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये आणि हा एक असा एक ट्रायंगल आहे. जर आपल्याला या दोन्ही ट्रायंगलचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर अगोदर बघा आपल्याला ह्याचं डायरेक्ट येतंय पण ह्याचं क्षेत्रफळ काढायला ह्याला आपण बेस सपोज केलं ह्याला हाईट सपोज केलं तर हे अगोदर आपल्याला XZ ची व्हॅल्यू माहित असली पाहिजे. ती कसं फाइंड करणार हा राईट अँगल ट्रायंगल आहे पायथागोरियन ट्रिपलेट नुसार फाइंड करायचं. आता पायथागोरियन ट्रिपलेटचा एक सिंपल तुम्हाला लॉजिक सांगतो. एका लॉजिक मध्ये बसते का बघायचं. पहिली बाजू घ्यायची 3 4 आणि 5 ही सगळ्यात बारकी पायथागोरियन ट्रिपलेट आहे. आता झालंय किती बघा एक बाजू त्याची 8 आहे एक बाजू किती 15 आहे. 5 जर आपण तिप्पट केलं तर किती येते 15 ह्याला 3 न मल्टिप्लाय केलं आणि ह्याचं केलं तर किती येते बघा डबल होतं इथं 4चं डबल होतंय. ह्या लॉजिक मध्ये बसते का तर बसत नाही तर 12 पाहिजे होत. ह्या लॉजिक मध्ये ही बसत नाही. मग आता ह्याला काय करायचं पायथागोरस थेरम यूज करायचा. पायथागोरसचा थेरम काय बघा बाय युझिंग पायथागोरियन ट्रिपलेट बाय युझिंग पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम यूज करायचा. कसा बघा कर्णाचा वर्ग म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. बेस किती बघा 15 त्याचा वर्ग 8 चा वर्ग बरोबर 15 चा वर्ग 225 8 चा वर्ग किती असतो 64. ह्या दोघांचं ऍडिशन करूया 225 आणि 64 चं ऍडिशन केलं आपण तर किती येते बघा
5 आणि 4 9, 6 आणि 2 8 आणि 2 289 आलं. हे काय झालं, हायपोटेनियसचा स्क्वेअर कर्ण वर्गमूळ घ्यायचं, म्हणजेच किती आलं 17. 289 वर्गमूळ किती असतं 17, म्हणजे ही बाजू आली 17. आता थोडं आपण सिम्प्लिफाय करूया. हे पहिला ट्रायंगल म्हणतो मी, ह्याला दुसरा ट्रायंगल म्हणतो. पहिल्या ट्रायंगलचं क्षेत्रफळ काय आहे बघा, असं करू आपण. फर्स्ट ट्रायंगलचं क्षेत्रफळ काय, 1/2 बेस इंटू हाईट. 1/2 बेस किती आला 15 आणि हाईट किती त्याची 8. बेक बे बे चौक 8, 15 चौक किती आलं 15 गुणवले 4 बरोबर किती आलं 60. हे क्षेत्रफळ आलं ह्या फिगरचं. आता ह्या फिगरचं काढायचं, त्याचा बेस परत बघा. D2 चं काय आहे बघा, ट्रायंगल 2 चं बेस आहे 17, बेस आहे 17 आणि त्याची उंची किती आहे बघा 6 आहे. उंची किती आहे 6, बेक बे बेत्रिक 6, 17 त्रिक किती झालं बघा 17 गुणिले 3 बरोबर किती आलं 51. हे झाले दुसऱ्याचं क्षेत्रफळ. आता पूर्ण भूखंडाचं म्हणलं, पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ काढायचं, म्हणजे त्या दोघांची काय करायची ऍडिशन, कशाची, फर्स्टची आणि सेकंड ट्रायंगलची. बरोबर आहे. पहिल्याचं क्षेत्रफळ किती आहे बघा 60 आणि दुसऱ्याचं किती 51. 60 किती झालं बघा, 1 ला 1 आहे असं, 6 आणि 5 11, 111 काय आलं बघा स्क्वेअर मीटर. 111 काय आलं स्क्वेअर मीटर. याला युनिट दिलं नाही, पण याचं क्षेत्रफळ किती आलं 111 स्क्वेअर मीटर. अशा प्रकारे बऱ्याच वेळा या टाईपचं क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारले जातात. त्या टाईपचं आपण सोल्युशन आणि त्याचं प्रश्न घेतले ते. जर आपल्याला हे प्रश्न आवडले असतील, हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.